संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी, याच आळंदीच्या आता आपण नदीच्या तीरावर असो आपण पाहू शकतो की कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी इंद्रायणी नदी ही जी आहे आता दुथडी भरून वाहताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। तब्बल 18 वर्षांनंतर हा जो आळंदीला जोडणारा पूल जो आहे तो या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्याचमुळे आपण पाहू शकतो की पोलीस प्रशासनाने हा ब्रिज जो आहे तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आपल्याला एकूणच दिसून येत आहे। आपण पाहू शकतो की याच इंद्रायणीच्या घाटावर भक्ती सोपान पूल असेल किंवा अन्य 2 दर्शन बारे असेल, या देखील या पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या पावसाच्या पाण्यामुळे पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की काल 370 मिलीमीटर पाऊस जो आहे तो ज्या ठिकाणी इंद्रायणी नदी जी आहे ती उगम पावते त्याच ठिकाणी हा सुरू होता। त्याचाच परिणाम आपण पाहू शकतो की इंद्रायणी नदी जी आहे ती दुथडी भरून वाहू लागलेल्या अशाच पद्धतीने देहू परिसरात देखील देहूचा संत तुकाराम महाराजांचा इंद्रायणीचा घाट जो आहे तो देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दिवसभर असाच पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। पावसाने अद्यापही आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची उसंत जी आहे ती घेतलेली एकूणच दिसत नाही। आपण पाहिलं तर असाच जर पाऊस सुरू राहिला तर जवळच असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये जे आहे ते पाणी टेकू शकतं। त्याचमुळे आता प्रशासनाकडून खबरदारी घेण्यास देखील या ठिकाणी सुरुवात केली आपल्याला दिसून येतं। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की पाणी जे आहे ते वेळोवेळी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा रस्ता जो आहे तो आता वाहतुकीसाठी पिंपरी चिंचवड पोलीस असतील किंवा आळंदी पोलिसांकडून बंद झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।